फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आपण आता आलो आहे पेनुगुंडाला. पेनुगुंडाला वासवी कन्यका परमेश्वरीचं जन्मस्थान आहे. समाज बांधवांना सगळ्यांना माहीत आहे, पण सर्वांच्या माहितीकरता सांगतो. पेनुगुंडाला वासवी कन्यका परमेश्वरीचं जन्मस्थान आहे. आता हे जे समोर दिसतं हे इथली धर्मशाळा म्हणा की यात्री निवास म्हणा हा आहे. छान व्यवस्था आहे. AC रूम्स आहेत, गिझर आहे रूममध्ये आणि छान आहे. आम्ही सकाळी पोचलो इथे, आता फ्रेश झालो आहे आणि आता आम्ही आलो आहे आता मंदिरात जातो आहे. तर हा जो परिसर तुम्हाला दिसतो आहे हा पूर्ण मंदिर परिसर आहे. हा बघा, समाज बांधवांपैकी पुष्कळ लोकांची इच्छा असते कन्यका परमेश्वरीच्या दर्शनाला यायला, पण माहिती अभावी ते डेअरिंग करत नाही. ठीक आहे, तर राजमुंद्री स्टेशनला तुम्ही सरळ येऊ शकता. दक्षिणेत जाणारी प्रत्येक गाडी ही राजमुंद्री स्टेशनवरूनच जाते. तर तुम्ही इथे येऊ शकता आणि राजमुंद्री स्टेशनपासून हे जे मंदिर बघताय, हे बघा, हे मंदिर दिसतंय समोर, हे आहे कन्यका परमेश्वरीचं मंदिर. आता तुम्हाला कन्यका परमेश्वरीचं दर्शन पण मी करवतो. तर हे आहे कन्यका परमेश्वरीचं मंदिर. तर राजमुंद्री स्टेशनपासून 50 किलोमीटरवर हे पेनुगुंडा देवीचं जन्मस्थान आहे. ह्या बघा, या नांदेडच्या डॉक्टर शुभांगी मनाटकर येत आहेत. झाल्या तयार आता. सोबत या जाऊबाई पण आहेत, मीरा मनाटकर. तर ताई तर चला मित्रांनो, आपण जाऊ मंदिरात. आता मी तुम्हाला मंदिरात देवीचं दर्शन करवतो. पहिले आता 95 फुटाची पंचधातूची मूर्ती आहे कन्यका परमेश्वरीची. हे बघा, आता दिसते आहे तुम्हाला. घ्या दर्शन देवीचं. आता आम्ही इथे कुंकुमार्चन पूजा करणार आहे सगळेजण. आमच्या ग्रुपमध्ये जवळपास 32 लोक आहेत आणि वासवी टूर्स नांदेड यांच्यासोबत आम्ही इथे आलो आहे. बघा, आता जे साक्षात देवीचं दर्शन घ्या. किती भव्य आणि दिव्य मंदिर आहे बघा, आणि किती भव्य आणि दिव्य मूर्ती आहे देवीची. वासवी कन्यकेबद्दल थोडंसं सांगतो तुम्हाला. वासवी कन्यका परमेश्वरी ही पार्वतीचा अवतार होती आणि त्या काळात झाली ती इतकी सुंदर होती दिसायला की तेव्हाचा जो राजा होता तो तिच्यावर मोहित झाला. मग तो मोहित झाला तर त्यांनी तिला लग्नाची मागणी घातली. पण ती तर पार्वतीचा अवतार होती ना, तिने मनोमन शंकराला वरलेलंच होतं. तर तिने त्याला नकार दिला. तर तो राजा नाराज झाला आणि तो जबरदस्ती करायला लागला तिच्याकडे. मग ती जंगलात पळून गेली. पण राजा तिकडे तिच्या मागे आला. तर त्याच्या जाचापासून वाचण्याकरता कन्यका परमेश्वरीने आत्मदाह करून घेतला आणि अशा रूपाने ती अमर झाली. आणि आता हे तिचं जन्मस्थान आहे. अतिशय पवित्र असं स्थान आहे. बघा, ही दिसते आहे ना, ही आता आमच्या कुंकुम अर्चनेची तयारी आहे सगळी. इथे आमच्या पूर्ण ग्रुपच्या तर्फे देवीला कुंकुम अर्चना पूजा केली जाईल. देवीची कुंकुम अर्चना पूजा ही केली जाईल. एकदा मंदिर परत पाहून घ्या. हे बघा, अतिशय सुंदर असं भव्य मंदिर आहे मित्रांनो. टूरसोबत नाही आला, तुम्ही एकटे आलात तरी तुम्ही येऊ शकता. कनेक्टिव्हिटी व्यवस्थित आहे. राजामुंडी स्टेशनला सगळ्या साऊथच्या गाड्या जातात. तिथे उतरून तुम्ही, आणि इथूनच 50 किलोमीटरवर पीठापुरम आहे, श्रीपाद वल्लभांचं जन्मस्थान.
श्रीपाद वल्लभ म्हणजे दत्तगुरू, त्यांचा पहिला अवतार. तर हे 2 तीर्थस्थानं करून रात्रीच्या गाडीने तुम्ही परत पण जाऊ शकता. म्हणजे सकाळी इथे उतरले, 2 तीर्थस्थाने केली आणि रात्रीच्या गाडीने परत गेले. इतकं सगळं सोपं आहे. तर चला, आता मला पूजेकरता बोलवत आहेत. तुमचा मित्र डॉक्टर संजय उत्तरवार, डायरेक्टर सारेगामा कल्चरल ग्रुप, नागपूर, पुणे, मुंबई.